श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्यासोबत आहेत हे 5 संकेत दिसले तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. कधी कधी स्वामी आपल्या आयुष्यात येत नाहीत कारण ते आधीपासूनच आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला त्यांची उपस्थिती ओळखता येत नाही. कधी संकट येतं आणि शेवटच्या क्षणी एखादा मार्ग सापडतो. कधी एखादं काम अशक्य वाटतं आणि अचानक कोणीतरी मदतीला येतं. कधी मन खूप अस्वस्थ असतं आणि अचानक स्वामींचं नाव आठवतं. कधी कोणताही विशेष विचार नसताना आपल्या कानावर श्री स्वामी समर्थ हे नाव पडतं. कधी आपण स्वामींची आठवण काढतो आणि त्याच वेळी काहीतरी असं घडतं की मन म्हणतं महाराज माझ्यासोबत आहेत. हा केवळ योगायोग आहे की भक्ताच्या श्रद्धेने अनुभवलेली स्वामींची एखादी खूण? हे प्रत्येक भक्ताने स्वतःच्या श्रद्धेने समजून घ्यायचं आहे. पण आज आपण अशा काही अनुभवांबद्दल बोलणार आहोत जे अनेक स्वामी भक्त आपल्या आयुष्यात स्वामींच्या उपस्थितीशी जोडतात. आणि शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित यातील एखादा अनुभव तुमच्या आयुष्यातली घडलेला असेल. कदाचित तुम्ही त्याकडे कधी लक्ष दिलं नसेल आणि कदाचित ज्या क्षणी तुम्हाला वाटलं होतं मी एकटा आहे त्या क्षणीही तुमच्या श्रद्धेनुसार स्वामींचा आधार तुमच्या सोबतच असेल. म्हणून आज मन शांत करा, स्वामींचं नाव घ्या आणि प्रेमाने म्हणा श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात काही क्षण असे असतात जे आपण कोणालाही सांगू शकत नाही. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतं पण आतून मात्र मनात खूप मोठं वादळ सुरू असतं. घरात समस्या असते, नोकरीची चिंता असते, व्यवसायात नुकसान झालेलं असतं, नात्यांमध्ये दुरावा आलेला असतो, पैशांची अडचण असते, भविष्याबद्दल भीती असते आणि या सगळ्याच्या मध्ये मन एकच प्रश्न विचारत राहतं, माझ्यासोबत असं का होतंय? अशा वेळी काही जण माणसांकडे धाव घेतात, काही जण स्वतःला दोष देतात, काही जण निराश होतात आणि काही जण स्वामींच्या चरणी येतात. काही मागण्यासाठी नाही, फक्त मन मोकळं करण्यासाठी. स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून 2 क्षण डोळे मिटतात आणि मनातून एकच आवाज येतो, महाराज आता तुम्हीच सांभाळा. या क्षणी भक्तीचा एक सुंदर अनुभव सुरू होतो. समस्या कदाचित तिथल्या तिथेच असते, परिस्थिती लगेच बदललेली नसते, पण मन बदलायला सुरुवात होते. आणि कधीकधी परिस्थिती बदलण्याआधी मन मजबूत होणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण मजबूत मन अडचणींकडे वेगळ्या नजरेने पाहतं. जिथे कालपर्यंत फक्त अंधार दिसत होता तिथे आज एक छोटीशी आशा दिसते. जिथे कालपर्यंत सगळं संपलं असं वाटत होतं तिथे आज वाटतं नाही, अजून प्रयत्न करायचा आहे. ही श्रद्धेची ताकद असू शकते. काही भक्त सांगतात, महाराज मी तुमच्याकडे काही मागितलंच नव्हतं, पण माझी अडचण आली आणि मला तुमची आठवण झाली. याचा अर्थ प्रत्येक वेळी चमत्कार झाला असा दावा करायचा नाही, पण भक्ताच्या दृष्टीने स्वामींची आठवण येणं हीच एक मोठी कृपा वाटू शकते. कारण संकटात असताना ज्याच्या मनात स्वामींचं नाव येतं तो पूर्णपणे एकटा राहत नाही. त्याच्या मनाला एक आधार मिळतो, एक विश्वास मिळतो, एक आशा मिळते आणि कधीकधी माणसाला पुढे चालत राहण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. आता एक अनुभव विचार करा. तुमच्यासमोर एखादं मोठं संकट आलं, तुम्हाला वाटलं यातून बाहेर पडणं शक्य नाही. तुम्ही खूप विचार केला, खूप प्रयत्न केले, काहीच मार्ग दिसला नाही आणि मग अचानक एखादा फोन आला, कोणीतरी मदतीला उभं राहिलं, एखादी नवीन संधी मिळाली, एखादी अडचण टळली किंवा तुमच्या मनातच अचानक एक योग्य विचार आला. भक्त अशा प्रसंगांकडे कधीकधी स्वामींच्या कृपेने दृष्टीने पाहतात. कारण त्यांना वाटतं महाराजांनी माझ्यासाठी एखादा दरवाजा उघडला. कदाचित तो दरवाजा एखाद्या माणसाच्या रूपाने आला असेल, कदाचित एखाद्या संधीच्या रूपाने, कदाचित तुमच्या स्वतःच्या धैर्याच्या रूपाने आणि कदाचित फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळाल्याच्या रूपाने. म्हणून स्वामींची कृपा म्हणजे नेहमी आकाशातून चमत्कार होणं नाही. कधीकधी चमत्कारासारखं वाटणारं सर्वात मोठं वरदान म्हणजे योग्य वेळी योग्य बुद्धी मिळणं. एक भक्त जेव्हा मनापासून स्वामींचं नाम घेतो तेव्हा त्याचं लक्ष हळूहळू बाहेरच्या गोंधळापासून आतल्या शांततेकडे वळतं. श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त उच्चारायचं नाही, ते अनुभवायचं आहे. नाम घेताना आपल्या मनातल्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवायच्या. आज पैसा कमी आहे, स्वामींच्या चरणी ठेवा. नात्यात समस्या आहे, स्वामींच्या चरणी ठेवा. नोकरीची चिंता आहे, स्वामींच्या चरणी ठेवा. मनात भीती आहे, स्वामींच्या चरणी ठेवा. पण त्यानंतर प्रयत्न थांबवायचे नाहीत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. श्रद्धा म्हणजे निष्क्रिय बसणं नाही. श्रद्धा म्हणजे मनात स्वामींचं नाव आणि हातात स्वतःचे प्रयत्न. तुम्ही काम करा, तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही योग्य मदत घ्या, तुम्ही चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवा.
आता दुसरा अनुभव पाहूया. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो, पण ती व्यक्ती आपल्याला दुखावते, नातं तुटतं, मन तुटतं आणि आपल्याला वाटतं आता मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही. पण काही काळानंतर एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते जी आपल्याला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवते, किंवा आपण एखाद्या चुकीच्या नात्यातून बाहेर पडतो आणि नंतर लक्षात येतं त्यावेळी ते नातं संपणं माझ्यासाठी चांगलं झालं. त्यावेळी भक्त म्हणतो मला तेव्हा दुःख झालं होतं, पण कदाचित स्वामींनी मला चुकीच्या मार्गावरून दूर केलं. ही श्रद्धेची दृष्टी आहे. आपल्याला प्रत्येक घटनेचा अर्थ लगेच समजत नाही. काही गोष्टींचा अर्थ काही महिन्यांनी समजतो, काही वर्षांनी समजतो आणि काही गोष्टींचा अर्थ कदाचित कधीच समजत नाही. पण श्रद्धा आपल्याला एवढं शिकवते, जे समजत नाही त्यातही मी पूर्णपणे एकटा नाही. कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? तुम्ही एखाद्या मोठ्या निर्णयाच्या गोंधळात असता. मन म्हणतं एक गोष्ट, बुद्धी म्हणते दुसरी. कोणी काही सल्ला देतं, दुसरा कोणी वेगळं सांगतो, तुम्हाला काहीच कळत नाही आणि मग तुम्ही स्वामींच्या समोर बसता. काही वेळ शांत राहता, नामजप करता आणि अचानक मनात एक स्पष्टता येते, हेच करायला हवं. अशा क्षणी तुम्हाला स्वामींची आठवण आली असेल आणि तुम्हाला आतून आधार मिळाला असेल. हा अनुभव भक्तासाठी खूप मौल्यवान असतो. म्हणून स्वामींच्या उपस्थितीचा एक सुंदर अनुभव म्हणजे गोंधळलेल्या मनात हळूहळू स्पष्टता निर्माण होणं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक छोट्या घटनेला हा स्वामींचा संकेत असं मानणं योग्य नाही. आपली श्रद्धा आपल्याला विवेकही शिकवते. एखाद्या निर्णयासाठी फक्त एखादा योगायोग झाला म्हणून निर्णय घेऊ नका. गरज असेल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, परिस्थितीचा विचार करा, योग्य माहिती घ्या आणि मग स्वामींचं नाम घेऊन निर्णय घ्या. कारण श्रद्धा आणि विवेक एकत्र असतील तर भक्ती अधिक सुंदर होते. आता एक अतिशय भावनिक अनुभव. कधी कधी आपण खूप दुःखी असतो, डोळ्यात अश्रू असतात, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, मनात खूप काही असतं पण सांगायला कोणी नसतं. अशावेळी आपण स्वामींची प्रतिमा समोर ठेवतो, काही बोलत नाही, फक्त पाहत राहतो आणि काही वेळाने डोळ्यांतून अश्रू येतात. त्या अश्रूंना कमजोरी समजू नका. कदाचित तुमच्या मनात पहिल्यांदा सुरक्षित जागा मिळाली असेल. तुम्हाला वाटलं असेल इथे मला काहीच लपवायचं नाही. स्वामींच्या चरणी तुम्ही तुमचं खरं मन ठेवू शकता. राग, दुःख, भीती, अपयश, असहाय्यता सगळं आणि मग हळूहळू मन हलकं होतं. काही भक्तांना असंही वाटतं जेव्हा ते स्वामींचं नाम घेण्यापूर्वी किंवा घेण्यापासून दूर जातात तेव्हा मन अधिक अस्थिर होतं आणि पुन्हा नामजप सुरू केला की मनात शांतता वाढते. याचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण नामस्मरणाची सवय मनाला एक स्थिर केंद्र देऊ शकते. तुमच्या आयुष्यात कितीही गोंधळ असला तरी दिवसातून काही मिनिटं फक्त स्वामींच्या नामासाठी ठेवा. मोबाईल बाजूला, गोंधळ बाजूला, चिंता बाजूला आणि फक्त श्री स्वामी समर्थ. श्वास घेताना श्री स्वामी समर्थ, श्वास सोडताना श्री स्वामी समर्थ. मन भटकलं तरी पुन्हा नामाकडे आणा. हे करताना तुम्हाला कदाचित कोणताही मोठा अनुभव येणार नाही, पण मन हळूहळू स्थिर होऊ शकतं आणि कधीकधी यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नसते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी स्वामींकडे फक्त संकटातच जातो का? हा प्रश्न महत्त्वाचा आहे बरं. आपण अनेकदा अडचण आली की म्हणतो स्वामी मला वाचवा, पण आनंदात सगळं ठीक असताना, काम व्यवस्थित चालू असताना, घरात सुख असताना तेव्हा आपण स्वामींची आठवण ठेवतो का? ज्याने संकटात तुमचा हात धरला त्याला सुखात विसरू नका. सकाळी उठल्यावर एकदा नाम घ्या, जेवणाआधी एखादा नाम घ्या, काम सुरू करण्याआधी एकदा नाम घ्या, रात्री झोपण्याआधी एकदा नाम घ्या. मोठी पूजा झाली नाही तरी चालेल. मनापासून घेतलेलं एक नाव कधीकधी मनाला खूप आधार देतं. आणखी एक संकेत भक्तांच्या अनुभवावर वारंवार दिसतो. संकट आलं तरी मनात पूर्णपणे निराशा निर्माण न होणं. परिस्थिती कठीण आहे हे तुम्हाला माहीत असणं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून आवाज येतो, काहीतरी मार्ग निघेल. कुठून येतो हा विश्वास? कधी अनुभवातून, कधी कुटुंबातून, कधी स्वतःच्या धैर्यातून आणि भक्ताच्या दृष्टीने, कधी स्वामींच्या श्रद्धेतून. हा विश्वास खूप मौल्यवान आहे, कारण आशा जिवंत असेल तर माणूस प्रत्येक प्रयत्न करत राहतो आणि प्रयत्न सुरू असतील तर बदलाची शक्यता कायम असते. म्हणून स्वामींच्या नावावरचा विश्वास तुम्हाला प्रयत्नांपासून दूर नेणार नसावा, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा उभं करणारा असावा. कधी तुमच्या आयुष्यात असं झालंय का, एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून तुम्ही खूप दुःखी झालात आणि काही काळानंतर लक्षात आलं चांगलं झालं
ते मला मिळालं नाही. कधी नोकरी मिळाली नाही आणि नंतर चांगली संधी मिळाली. कधी एखादं नातं तुटलं आणि नंतर स्वतःला सावरता आलं. कधी एखादा निर्णय अयशस्वी झाला आणि त्यातून मोठा धडा मिळाला. कधी एखादी गोष्ट खूप उशिरा मिळाली पण योग्य वेळ मिळाली. अशा घटनांकडे मागे वळून पाहताना मनात एक भावना निर्माण होते. त्यावेळी मला सगळं समजत नव्हतं. हेच आयुष्याचं रहस्य आहे. आपल्याला वर्तमान दिसतो. स्वामींवर श्रद्धा ठेवणारा भक्त कधी कधी भविष्याबद्दलची चिंता कमी करून आजचा योग्य प्रयत्न करण्यावर लक्ष देतो. स्वामी तुमच्यासोबत आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी एखादा चमत्कार शोधण्याची गरज नाही. कदाचित तुम्ही संकटात असूनही हार मानत नाही हेच तुमच्यासाठी मोठं आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य व्यक्ती आली हेच तुमच्यासाठी मोठं आहे. कदाचित तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून स्वतःला थांबवता आलं हेच मोठं आहे. कदाचित तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली हेच मोठं आहे. आणि कदाचित अनेक महिन्यांनंतर तुम्ही पुन्हा मनापासून हसलात हे देखील मोठी गोष्ट आहे. म्हणून कृपेचा अर्थ फक्त समस्या नाहीशी होणं नाही. कधी कधी समस्या असतानाही मनात शक्ती टिकून राहणं हे देखील कृपा वाटू शकते. आता एक गोष्ट मनात खोलवर ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे कोणी नाही तर एकदा थांबा. तुमच्या आयुष्यात जी माणसं तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे पहा. तुमच्या स्वतःच्या आत असलेल्या धैर्याकडे पहा आणि श्रद्धा असेल तर स्वामींच्या चरणाकडे पहा. तुम्ही पूर्णपणे एकटे नाही. हो, प्रत्येक समस्या स्वामी लगेच दूर करतील अशी हमी आपण देऊ शकत नाही. पण श्रद्धा तुम्हाला त्या समस्येतून जाण्याची ताकद देऊ शकते. आणि कधी कधी याच ताकदीमुळे माणूस अशक्य वाटणाऱ्या दिवसांतूनही पुढे जातो. आज जर तुमच्या आयुष्यात खूप मोठी अडचण असेल तर एक काम करा. स्वामींच्या समोर बसा. मोठी प्रार्थना करण्याची गरज नाही. फक्त म्हणा महाराज मला पुढचं सगळं दिसत नाही पण पुढचं एक पाऊल टाकण्याची शक्ती द्या. मला योग्य निर्णयाची बुद्धी द्या. चुकीच्या मार्गापासून दूर ठेवा. माझ्या मनात धैर्य ठेवा आणि मी घाबरलो तर तुमचं नाव माझ्या ओठांवर येऊ द्या. बस इतकंच. आणि मग तुमचं काम करा. फोन करायचा असेल तर करा. अर्ज करायचा असेल तर करा. डॉक्टरांची मदत घ्यायची असेल तर घ्या. कुटुंबाशी बोलायचं असेल तर बोला. व्यवसायासाठी पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर करा. कारण स्वामींचं नाम ओठांवर आणि प्रयत्न हातात असणं हीच भक्तीची सुंदर वाट आहे. काही वेळा आपल्याला स्वामींची उपस्थिती संकट टळल्यावर जाणवते. आपण मागे वळून पाहतो आणि म्हणतो अरे त्यावेळी मी इतका घाबरलो होतो पण आज मी त्यातून बाहेर आलो. मग लक्षात येतं त्या दिवसांनी आपल्याला बदललं. आपण अधिक संयमी झालो, अधिक शहाणे झालो, लोकांना ओळखायला शिकलो, पैशांची किंमत समजली, नात्यांची किंमत समजली, स्वतःची किंमत समजली आणि सर्वात महत्त्वाचं श्रद्धेची किंमत समजली. स्वामींच्या भक्तीचा सर्वात सुंदर भाग म्हणजे तुम्हाला प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. कधी कधी तुम्हाला फक्त पुढे चालत राहावं लागतं. कधी रस्ता स्पष्ट नसतो, कधी मनात भीती असते, कधी डोळ्यात अश्रू असतात, पण ओठांवर एक नाव असतं श्री स्वामी समर्थ. आणि त्या एका नावामुळे मन म्हणतं चल एक पाऊल अजून टाकूया. कधी कधी पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी एवढंच पुरेसं असतं. आता शेवटी तुमच्या मनातला एक अनुभव आठवा. असा कोणता प्रसंग आहे जिथे तुम्हाला वाटलं होतं आता काहीच होणार नाही पण तरी काहीतरी मार्ग निघाला, कोणीतरी मदतीला आलं, तुम्हाला योग्य विचार सुचला किंवा तुम्ही त्या संकटातून बाहेर पडलात. आज त्या प्रसंगाकडे पुन्हा पहा आणि मनात म्हणा महाराज त्यावेळी मला सगळं समजलं नव्हतं पण आज मागे वळून पाहताना माझ्या मनाला तुमची आठवण येते. कृपा अशीच राहू द्या. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल मला कृतज्ञ राहायला शिकवा आणि संकट आलं तर घाबरण्याऐवजी तुमचं नाम घ्यायला शिकवा. स्वामींची कृपा म्हणजे फक्त इच्छा पूर्ण होणं नाही. कधी इच्छा पूर्ण झाली तर धन्यवाद द्या पण इच्छा पूर्ण झाली नाही तरी श्रद्धा सोडू नका. कारण आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला माहीत असतं पण आपल्या आयुष्यासाठी दीर्घकाळ काय योग्य आहे हे नेहमीच आपल्याला माहीत असेल असं नाही. म्हणून प्रार्थना अशी करा महाराज माझ्या मनासारखं सगळं घडवा. एवढंच नको, त्याऐवजी म्हणा माझ्यासाठी जे योग्य आहे ते स्वीकारण्याची बुद्धी द्या. जे बदलता येईल ते बदलण्याची शक्ती द्या. जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याचा धीर द्या आणि प्रत्येक परिस्थितीत तुमचं नाम विसरू देऊ नका. ही प्रार्थना मनाला खूप मोठा आधार देऊ शकते. आणि आता जर तुमच्या आयुष्यात हे अनुभव कधी आले असतील तर त्यांना प्रेमाने आठवा. कधी संकटाच्या वेळी अचानक स्वामींची आठवण झाली असेल, कधी मनात अचानक शांतता आली असेल, कधी योग्य वेळी योग्य माणूस भेटला असेल, कधी एखाद्या चुकीच्या निर्णयापासून तुम्ही वाचला असाल, कधी सगळं संपल्यासारखं वाटत असताना पुन्हा आशा निर्माण झाली असेल.
तर त्या प्रत्येक क्षणासाठी मनापासून कृतज्ञ व्हा, कारण भक्तीमध्ये कृतज्ञता खूप सुंदर गोष्ट आहे. महाराज तुम्ही माझं हे केलं असं म्हणण्यापेक्षा महाराज जे काही दिलं त्याबद्दल धन्यवाद, जे दिलं नाही त्याबद्दलही धन्यवाद, आणि जे येणार आहे त्याला सामोरे जाण्याची शक्ती द्या असं म्हणणं मनाला वेगळीच शांतता देतं. आजपासून स्वामींच्या उपस्थितीचा पुरावा शोधत बसू नका. स्वामींच्या नावाने स्वतःला चांगलं बनवत राहा. राग आला तर संयम ठेवा, दुःख आलं तर मन मोकळं करा, चूक झाली तर स्वीकारा, अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करा, यश मिळालं तर अहंकार करू नका, आणि प्रत्येक परिस्थितीत स्वामींचं नाम मनात ठेवा. कारण कदाचित स्वामींची सर्वात मोठी खूण ही बाहेर दिसणारी गोष्ट नसेल, कदाचित ती तुमच्या स्वतःच्या मनात निर्माण झालेली शांतता असेल. तुम्ही कालपेक्षा आज थोडे संयमी झाला असाल, ही खूण आहे. तुम्ही कालपेक्षा आज थोडे धैर्यवान झाला असाल, ही खूण आहे. तुम्ही संकटातही प्रयत्न करत असाल, ही खूण आहे. तुमच्या मनात पुन्हा आशा आली असेल, ही खूण आहे. आणि सगळं कठीण असूनही तुमच्या ओठांवर अजूनही श्री स्वामी समर्थ हे नाव असेल तर त्या श्रद्धेची किंमत ओळखा. कदाचित आज हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात एखादी व्यक्ती असेल, एखादी अडचण असेल, एखादी चिंता असेल, एखादा प्रश्न असेल. कदाचित तुम्ही मनात म्हणत असाल, महाराज माझं काय होणार? तर आज फक्त एवढंच करा, घाईत निर्णय घेऊ नका, निराश होऊन हार मानू नका, स्वतःला एकटं समजू नका, योग्य व्यक्तीची मदत घ्या, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, आणि श्रद्धा असेल तर स्वामींच्या चरणी मन ठेवा. हळूच म्हणा, महाराज मला सगळं माहीत नाही, पण मला विश्वास आहे, मी हे दिवसही पार करेन. श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझं जे काही आहे ते तुमच्या चरणी, माझे दुःख तुमच्या चरणी, माझ्या चिंता तुमच्या चरणी, माझे प्रयत्न माझ्या हातात, आणि परिणाम तुमच्या चरणी. आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस आनंदाचे असतात, काही दिवस परीक्षेचे असतात, काही दिवस आपण खूप मजबूत असतो, काही दिवस आपण पूर्णपणे थकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवता येते, श्रद्धा. आणि श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे अंधारातही एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी. श्रद्धा म्हणजे संकटातही विवेक न सोडणं. श्रद्धा म्हणजे प्रयत्न करूनही परिणाम आपल्या मनासारखा न आल्यावर पुन्हा उभं राहणं. श्रद्धा म्हणजे मी एकटा नाही ही आतली भावना. आणि म्हणून स्वामींचं नाम फक्त ओठांवर नको, ते तुमच्या वागण्यात दिसू द्या, तुमच्या संयमात दिसू द्या, तुमच्या दयेत दिसू द्या, तुमच्या प्रामाणिकपणात दिसू द्या, तुमच्या प्रयत्नात दिसू द्या, तुमच्या कृतज्ञतेत दिसू द्या. आता शेवटी ज्यांच्या आयुष्यात आज काहीच ठीक चाललेलं नाही त्यांच्यासाठी एक प्रार्थना. स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना धीर द्या, ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य द्या, ज्यांच्या घरात समस्या आहे त्यांना योग्य मार्ग दाखवा, ज्यांना पैशांची चिंता आहे त्यांना योग्य निर्णय आणि योग्य संधी मिळू द्या, ज्यांच्या नात्यामध्ये दुरावा आहे त्यांना योग्य संवादाची बुद्धी द्या, ज्यांना अपयश आलं आहे त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याची शक्ती द्या, ज्यांना वाटतं माझ्यासोबत कोणी नाही त्यांच्या मनात आशेचा दिवा पेटवा, आणि ज्या भक्ताच्या ओठांवर तुमचं नाम आहे त्यांची श्रद्धा अधिक मजबूत करा. आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवावा असं नाही, महाराज आम्हाला प्रत्येक संकटातून वाचवाच असं नाही, तर संकट आलं तरी आम्हाला घाबरून न देण्याची शक्ती द्या. प्रश्न आले तरी योग्य उत्तर शोधण्याची बुद्धी द्या. रस्ता बंद झाला तर दुसरा मार्ग शोधण्याचं धैर्य द्या. आणि काही समजत नसेल तर शांत बसून तुमचं नाम घेण्याची ताकद द्या. कदाचित स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात आधीपासूनच आहे, फक्त तुम्ही तिला वेगळ्या नावाने ओळखत असाल. एखाद्या आईच्या काळजीच्या रूपाने, एखाद्या मित्राच्या मदतीच्या रूपाने, एखाद्या अनपेक्षित संधीच्या रूपाने, एखाद्या चुकीच्या मार्गापासून वाचल्याच्या रूपाने, किंवा फक्त तुमच्या मनात पुन्हा निर्माण झालेल्या आशेच्या रूपाने. म्हणून प्रत्येक चांगल्या क्षणासाठी कृतज्ञ राहा, प्रत्येक कठीण क्षणातून शिका, आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नामाने सुरू करा, श्री स्वामी समर्थ. कारण आपल्याला उद्या काय होईल हे माहीत नाही, पुढच्या क्षणी काय होईल हेही माहीत नाही, पण आजचा क्षण आपल्या हातात आहे, आणि आज आपण स्वामींचं नाम घेऊ शकतो. आज आपण एक चांगला निर्णय घेऊ शकतो. आज आपण कोणाला तरी मदत करू शकतो, आणि आज आपण मनापासून म्हणू शकतो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही माझ्यासोबत असाल अशी माझी श्रद्धा आहे. माझ्या प्रत्येक पावलाला योग्य दिशा द्या, माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या हाताला काम द्या, माझ्या बुद्धीला विवेक द्या, आणि माझ्या हृदयात तुमचं नाम कायम राहू द्या, श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.